नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्टबुकमध्ये दिलेला चौथा प्रॉब्लेम अनसॉल्वपैकी तो सोडवून घेणार आहोत. प्रॉब्लेम नेहमीप्रमाणे आपण वाचणार आहोत आणि प्रत्येक अकाउंटचं पोस्टिंग कुठे होणार आहे त्याचं मार्किंग करायला सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम वाचते मी आता. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मीरा अँड माधव प्रिपेअर अ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आपल्याला खाली. डेबिट साईडचे जे अकाउंट आहेत त्याचं पोस्टिंग करायला आपण सुरुवात करूयात. पहिलं दिलेलं आहे स्टॉक, कंसामध्ये लिहिलेला आहे 1 एप्रिल 2018. म्हणजे हा आहे आपला ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हटलं की त्याचं पोस्टिंग करायचं आहे ट्रेडिंगला. त्यानंतरचं अकाउंट दिलेलं आहे डेटर्स म्हणजे आपले ॲसेट आहे, त्यामुळे पोस्टिंग मी करणार आहे ॲसेट साईडला. त्यानंतरचं अकाउंट दिलेलं आहे बिल्स रिसिवेबल, हे देखील आपल्या व्यवसायाचे ॲसेट्स आहेत, त्यामुळे याचं देखील पोस्टिंग मी करणार आहे ॲसेट साईडला. त्यानंतर अकाउंट दिलेलं आहे परचेसेस म्हणजे ट्रेडिंगला पोस्टिंग होणार आहे. त्यानंतरचं अकाउंट दिलेलं आहे रिटर्न्स. आता इथे नुसतं रिटर्न्स हा शब्द म्हटलेला आहे. एक लक्षात घ्यायचं, डेबिट साईडला जे रिटर्न्स दिलेले असतात ते कंपल्सरी असतात. सेल्स रिटर्न 11वीला काही ॲडजस्टमेंट्स आपण पाहिलेल्या होत्या. काही जे काही अकाउंटचे बॅलन्सेस होते ते पाहिलेले होते. त्यापैकी परचेसेसला नेहमी डेबिट बॅलन्स असतो, तर परचेस रिटर्नला नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. सेल्सला नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो, तर सेल्स रिटर्नला नेहमी डेबिट बॅलन्स असतो. त्यामुळे डेबिट साईडला, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जे रिटर्न दिले जातात आपल्याला ते कंपल्सरी असतात, सेल्स रिटर्न. त्यामुळे मी इथे त्याच्यासमोर लिहिणार आहे लेस फ्रॉम सेल्स आणि लगेचच मी सेल्सला काय करणार आहे, स्टार करणार आहे ॲडजस्टमेंटचा. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे कॅरेज इनवर्ड व्यवसायामध्ये माल आणण्याचा खर्च, त्यामुळे त्याचा ट्रेडिंगला मी पोस्टिंग करणार आहे. आणि त्यानंतर लगेच आपल्याला दिलेलं आहे कॅरेज आउटवर्ड म्हणजे व्यवसायातून तयार झालेला माल बाहेर पाठवण्याचा खर्च, त्यामुळे तुम्ही नोंदवणार आहे P&Lला. त्यानंतर दिलेलं आहे मोटार व्हेकल ॲसेट आहे. त्यानंतरचं दिलेलं आहे जनरल एक्सपेन्सेस. त्यानंतरचं अकाउंट आपल्याला दिलेलं आहे जनरल एक्सपेन्सेसचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर आहे एक्सपोर्ट ड्युटी, व्यवसायातून माल दुसऱ्या देशात पाठवण्याचा जो खर्च येतो त्याला म्हटलं जातं एक्सपोर्ट ड्युटी, त्याचं देखील पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर दिलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याच्यापुढे कंसात दिलेलं आहे फॉर 3 इयर्स, म्हणजे नक्कीच ह्याला काय असणार आहे, ॲडजस्टमेंट असणार आहे. प्रीपेडची ॲडजस्टमेंट आहे, एक लक्षात ठेवा. ॲडव्हर्टाइजमेंटला नेहमी प्रीपेडची ॲडजस्टमेंट येते ट्रायल बॅलन्समध्ये, त्यामुळे ह्याला मी एक स्टार करून ठेवणार आहे. आणि याचं पोस्टिंग ॲडव्हर्टाइजमेंटचं होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ह्या हिडन ॲडजस्टमेंटचं जे काही वर्किंग आहे ते आपण नंतर बघूया. पुढचं अकाउंट दिलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, त्याचं देखील पोस्टिंग करणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतरचं अकाउंट दिलेलं आहे आपल्याला ड्रॉइंगचं पोस्टिंग करणार आहोत आपण पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला. आपल्याला पार्टनर्सच्या करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला नाही आहे, त्यामुळे आपण फक्त पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट ओपन करणार आहोत. ह्यानंतर दिलेलं आहे लीज होल्ड प्रिमायसेस, ॲसेटला पोस्टिंग करणार आहे मी. लीज होल्डचा अर्थ जर लक्षात येत नसेल तर प्रिमायसेस म्हणजे आपली इमारत आणि ती आहे आपली ॲसेट, त्यामुळे कंपल्सरी तिचं पोस्टिंग करणार आहोत आपण ॲसेट साईडला. त्यानंतर दिलेलं आहे कॅशर्ड बँक, ही देखील आपल्या व्यवसायाची ॲसेट आहे. आणि त्यानंतर फर्निचर, ही देखील व्यवसायाची ॲसेट आहे. त्यानंतर पुढे आपल्याला क्रेडिट साईडचे बॅलन्सेस बघायचे आहेत. क्रेडिट साईडच्या बॅलन्सला पहिलं अकाउंट दिलेलं आहे बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेकडनं घेतलेलं आपल्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जेव्हा जास्तीची रक्कम आपण बँकेच्या खात्यातनं घेतो तेव्हा त्याला म्हटलं जातं बँक ओव्हरड्राफ्ट. आणि हे ओव्हरड्राफ्ट एक प्रकारची आपली लोन असल्यासारखे आहे, लायबिलिटी आहे आणि ते आपल्याला रिपे करावं लागणार आहे, त्यामुळे मी त्याचं पोस्टिंग करणार आहे लायबिलिटी साईडला. त्यानंतरचं पुढचं अकाउंट दिलेलं आहे बिल्स पेएबल, याचं देखील पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. त्यानंतर क्रेडिटर्स दिलेले आहेत, याचं देखील पोस्टिंग करणार आहोत आपण लायबिलिटी साईडला. त्यानंतरचं अकाउंट दिलेलं आहे सेल्सचं पोस्टिंग आपण करणार आहोत ट्रेडिंगला. त्यानंतर जे दिलेलं आहे आउटस्टँडिंग रेंट, देणं द्यायचं बाकी आहे आपलं रेंट, घराचं कुठल्याही प्रकारचं भाडं आपल्याला द्यायचं बाकी आहे, म्हणजे ही आपली आहे लायबिलिटी, ते आपल्याला पेड करावं लागणार आहे. आणि त्यानंतर अनपेड वेजेस, कामगारांची मजुरी आपण दिलेली नाही ती देखील आपल्याला द्यावी लागणार आहे, त्यामुळे ती जाणार आहे लायबिलिटी साईडला.
ही ॲडजस्टमेंट नाही आहेत, हे फक्त अकाउंट्स आहेत आणि ही ॲडजस्टमेंट नसल्यामुळे ह्याचं एकच पोस्टिंग करणार आहोत आपण. आउटस्टँडिंग देणं द्यायचं बाकी आहे, त्यामुळे लॅबिलिटी साईडला, आणि अनपेड म्हणजे देणं दिलेलं नाही आहे. त्यानंतरचं अकाउंट दिलेलं आहे कॅपिटल अकाउंट. मीरा आणि माधवचं दोघांचंही पोस्टिंग मी करणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. त्यानंतरचं अकाउंट दिलेलं आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न म्हटलं की लेस फ्रॉम परचेसेस, आणि परचेसेसला ॲडजस्टमेंटचा आपण करणार आहोत इथे स्टार. ॲडजस्टमेंटकडे जाऊयात आपण. पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक. अगोदर देखील मी तुम्हाला म्हटलं होतं कंपल्सरी ही ॲडजस्टमेंट आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये विचारलीच जाणार आहे. क्लोजिंग स्टॉक म्हटलं की पहिला इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्यानंतर दिलेलं आहे प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, म्हणजे ही आपली काय आहे RDD आहे. RDD म्हटलं की पहिला इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे P&L डेबिट साईड. त्यामुळे डेटर्सला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे डेटर्सला लगेचच आपण स्टार करूया. नेक्स्ट दिलेला आहे आपल्याला क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डिस्काउंट काढायला सांगितलं आहे. डेटर्सवर डिस्काउंटची प्रोव्हिजन आपल्याला करायला सांगितलेली आहे. 3% डिस्काउंटची प्रोव्हिजन म्हटलं की ही देखील इफेक्ट काय होणार आहे लेस फ्रॉम डेटर्स. 3% प्रोव्हिजन केल्यामुळे आपले डेटर्स काय होणार आहेत कमी होणार आहेत, त्यामुळे दुसरा इफेक्ट जाणार आहे P&Lच्या डेबिट साईडला. डेटर्सवर 2 ॲडजस्टमेंट आहेत, त्यामुळे हा दुसरा स्टार मी केलेला आहे. एक लक्षात घ्या, आता आपल्याला इथे RDD आणि त्याचबरोबर डेटर्सवर डिस्काउंट काढायला सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत पहिल्यांदा डिस्काउंट ऑन डेटर्स काढणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यावरची काय काढणार आहोत RDD काढणार आहोत. पुढे दिले व्हॅल्यूड ऑफ लीजहोल्ड प्रिमायसेस ऑन 31 मार्च 2019 रुपीज 1 लाख. आपली जी लीजहोल्ड प्रिमायसेस होती त्या प्रिमायसेसची वर्षाच्या सुरुवातीला व्हॅल्यू होती 1,10,000 आणि 31 मार्च रोजी त्याची व्हॅल्यू झालेली आहे 1 लाख. म्हणजेच 10,000चा जो काही डिफरन्स आहे तो काय असणार आहे डेप्रिसिएशन असणार आहे. इथे मी लिहिते 10,000 डेप्रिसिएशन, आणि हे डेप्रिसिएशन आपल्याला काय करावं लागेल लेस फ्रॉम ॲसेट, आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे P&Lच्या डेबिट साईडला. लास्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी. लीज होल्डला आपल्याला स्टार करायचं राहिलं आहे, तो आपण करून घेऊया. लास्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं देणं आपल्याला द्यायचं राहिलेलं आहे, याला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे मी याला स्टार करून घेतला. आउटस्टँडिंग देणं द्यायचं बाकी आहे म्हटलं की पहिला इफेक्ट जाणार आहे ॲड टू एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हटलं की ॲड करायचं, आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. ट्रायल बॅलन्समधल्या अकाउंटचं पोस्टिंग आपण करून घेतलेलं होतं. आता आपण पाहूयात की या प्रॉब्लेमचं सोल्युशन करायला आपण सुरुवात करूयात. ट्रायल बॅलन्स दाखवते मी तुम्हाला. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे अकाउंट जे आहेत ते पहिल्यांदा आपण पोस्ट करून घेऊ. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला पहिला अकाउंट दिलेला आहे स्टॉक, त्याच्यासमोर आपण लिहिलेलं आहे ट्रेडिंग. परत एकदा तुम्हाला सांगते की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे जे अकाउंट असतील त्यांचं पोस्टिंग डेबिट साईडला करायचं, आणि क्रेडिट साईडला जे अकाउंट दिलेले असतील त्यांचं पोस्टिंग क्रेडिट साईडला करायचं. पहिलं अकाउंट आहे आपलं स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊयात आपण. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलं मी. ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण नोट डाऊन करून घेणार आहोत. टू स्टॉक कंसामध्ये 1,4,18 म्हणजेच हा आपला ओपनिंग स्टॉक आहे. अमाऊंट आहे त्याची 25,000 आउटर कॉलमला. नेक्स्ट दिलेला आहे डेटर्स. पुढचा अकाउंट आपल्याला दिलेला आहे डेटर्स. डेटर्सची किंमत दिलेली आहे 80,500. डेटर्सला 2 ॲडजस्टमेंट आहेत. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊयात. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गेलेलो आहोत आपण. अकाउंट लिहिलेलं आहे डेटर्स. इनर कॉलमला आपण अमाऊंट लिहूया 80,500. 2 ॲडजस्टमेंट आहेत, त्यामुळे 2 ओळी मी एकूण 3 ओळी मी लेफ्ट केलेल्या आहेत. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे आपल्याला बिल्स रिसिवेबल. अमाऊंट दिलेली आहे 10,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडलाच जायचं आहे. अकाउंट लिहिलं मी बिल्स रिसिवेबल. कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलमला 10,000 रुपये.
नेक्स्ट अकाउंट दिलेला आहे आपल्याला परचेसेसला स्टार आहे, म्हणजेच त्याला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलमला अमाऊंट आहे 2,08,500. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊयात आपण. स्टॉकच्या खाली लिहूया टू परचेसेस. इनर कॉलमला 2,08,500. एक ॲडजस्टमेंट असल्यामुळे एक ओळ लेफ्ट करूया. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे रिटर्न्स. परत एकदा तुम्हाला सांगते, डेबिट साईडला जे रिटर्न्स दिलेले असतात ते सेल्स रिटर्न असतात, ते सेल्समधनं आपल्याला लेस करायचे असतात. आणि क्रेडिट साईडला जे रिटर्न दिलेले असतात ते परचेस रिटर्न असतात. मग हे रिटर्न्स लिहिण्याच्या अगोदर आपल्याला सेल्सची अमाऊंट लिहिणं आवश्यक आहे. मग क्रेडिट साईडला आपण बघूयात, सेल्स दिलेले आहेत 3,25,000. क्रेडिट साईडला जाऊ आपण ट्रेडिंग अकाउंटच्या. बाय सेल्स. इनर कॉलमला 3,25,000 लेस रिटर्न 1,000. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्डची अमाऊंट दिलेली आहे 3,000. व्यवसायात माल जो आणतो आपण, त्या माल व्यवसायात आणण्याचा खर्च आहे, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज इनवर्ड अमाऊंट आहे त्याची 3,000 आउटर कॉलमला. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे आपल्याला कॅरेज आउटवर्ड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहे. पहिली ओळ जी आहे आपण लेफ्ट करणार आहोत, त्याच्याखाली मी लिहिणार आहे टू कॅरेज आउटवर्ड. अमाऊंट दिलेली आहे त्याची आपल्याला 4,500. नेक्स्ट अकाउंट बघा आपल्याला दिलेलं आहे मोटार व्हेकल. कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे त्याला, त्यामुळे जशीच्या तशी अमाऊंट जी आहे ती आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटर कॉलमला नोंदवणार आहोत. बिल्स रिसिवेबलच्या खाली मी अकाउंट लिहिलं मोटार व्हेकल अमाऊंट 55,000. नेक्स्ट बघा अकाउंट दिलेलं आहे आपल्याला जनरल एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊयात आपण. लिहूया टू जनरल एक्सपेन्सेस. अमाऊंट दिलेली आहे त्याची 1,800. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे एक्सपोर्ट ड्युटी. त्याचं देखील पोस्टिंग आपल्याला करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊयात आपण. लिहूया टू एक्सपोर्ट ड्युटी. कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे त्याला, त्यामुळे अमाऊंट आउटर कॉलमला 900 रुपये. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट. पुढचा अकाउंट दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट आणि कंसामध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंटला हिडन ॲडजस्टमेंट आहे, ती ॲडजस्टमेंट जी आहे ती आपण नंतर सॉल्व करूयात. आत्ता फक्त आपण पोस्टिंग करूयात. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहिणार आहोत आपण. टू ॲडव्हर्टाइजमेंट इनर कॉलममध्ये 4,800. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे आपल्याला प्रिंटिंग अँड स्टेशनरी. त्याला देखील ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहोत. पुढचा अकाउंट आपण लिहिणार आहोत टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट आहे त्याची 1,200. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे आपल्याला ड्रॉइंग दिलेलं आहे पार्टनर्सचं, मीरा आणि माधवचं. त्याचं पोस्टिंग करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. लिहूयात आपण टू ड्रॉइंग. मीराचं ड्रॉइंग दिलेलं आहे 3,500 आणि माधवचं दिलेलं आहे 2,000 रुपये. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे लीज होल्ड प्रिमायसेस. लीज होल्ड प्रिमायसेसला ॲडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊयात आपण. लिहूयात लीज होल्ड प्रिमायसेस
अमाऊंट आहे त्याची 1,10,000. त्यानंतर पुढचे 2 अकाउंट दिलेले आहेत. कॅश ॲट बँक आणि फर्निचर ह्या दोघांचंही पोस्टिंग होणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊयात. पहिलं अकाउंट आपण घेतलं कॅश ॲट बँक 45,000. नेक्स्ट दिलेलं आहे फर्निचर 8,300. नेक्स्ट आता डेबिट साईड कंप्लीट झालेली आहे. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जाऊयात. पहिला अकाउंट दिलेला आहे बँक ओव्हरड्राफ्ट. काही ओळीवर सोडणार आहोत आपण कॅपिटलचे पोस्टिंग करायला. खाली मी लिहिलं बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट दिलेली आहे 5,000. नेक्स्ट दिलेला आहे बिल्स पेएबल. लॅबिलिटी साईडलाच पोस्टिंग येणार आहे. अमाऊंट दिलेली आहे 12,500. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे क्रेडिटर्स. याचं देखील पोस्टिंग आपण करणार आहोत बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला 68,000. बघा मुलांनो, ह्या एका जरी अमाऊंटचं तुम्ही पोस्टिंग करत गेलात तरी तुम्हाला पाव ते अर्धा मार्क मिळत जातो. पोस्टिंग अकाउंटमध्ये तुम्ही थोडं जरी पोस्टिंग केलं तरी तुम्ही इझिली पास होऊ शकतात. अकाउंट हा अत्यंत स्कोरिंगचा विषय आहे, त्यामुळे अकाउंट वाचण्यापेक्षा अकाउंट सोडवण्यावर भर द्या. थेरी सब्जेक्ट नाही आहे आपला, प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. जेवढं तुम्ही पोस्टिंगचा सराव कराल तेवढा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने फायदा होत जाईल. पुढचं अकाउंट दिलेलं आहे आपल्याला आउटस्टँडिंग रेंट आणि अनपेड वेजेस देणं द्यायचं बाकी आहे. लॅबिलिटी आहे, ॲडजस्टमेंट नाही आहे. ही ट्रायल बॅलन्समधलं दिलेलं अकाउंट आहे, त्यामुळे पोस्टिंग एकदाच करणार आहोत आपण. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला गेलेली आहे. मी लिहिलं आहे आउटस्टँडिंग रेंट. अमाऊंट आहे त्याची 2,000 रुपये. नेक्स्ट दिलेलं आहे अनपेड आणि आउटस्टँडिंग ह्या दोघांचाही अर्थ एकच होतो, 1,500. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे मीरा आणि माधवचं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जाणार आहे. मी इथे लिहिलं आहे बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन. मीराच्या कॉलममध्ये 75,000 आणि माधवच्या कॉलममध्ये 75,000. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला लास्ट अकाउंट परचेस रिटर्न, जे की आपल्याला परचेसेसमधनं लेस करायचे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेसच्या खाली मी लिहिलं लेस रिटर्न. अमाऊंट दिलेली आहे त्याची 1,000 रुपये. इथं आपलं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग कंप्लीट झालेलं आहे. मुलांनो, एक लक्षात घ्या, इथे आपल्याला पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही घेणार आहे इक्वल. इथे मी लिहून ठेवलं आहे बघा, इन द बुक्स ऑफ मिसर्स मीना अँड माधव, आणि पुढे त्यांचा रेशो लिहिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस होईल तो आपण इक्वली मीरा आणि माधवमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आता आपण ॲडजस्टमेंटकडे जाऊया. खूप साधा सोपा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. फक्त ॲडव्हर्टाइजमेंटची जी काय आहे ती ॲडजस्टमेंट आपण सॉल्व करणार आहोत. ॲडजस्टमेंटमध्ये बघा, पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट दिलेली आहे त्यांनी 32,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाऊयात. काही ओळीवर लेफ्ट करूयात. लिहूयात बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आहे 32,000 आउटर कॉलमला. नेक्स्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दुसरा इफेक्ट. काही ओळीवर लेफ्ट करू. लिहूयात क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आहे त्याची 32,000. नेक्स्ट दिलेलं आहे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, आणि त्याच्याच खाली मला दिलेली आहे ॲडजस्टमेंट क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता मुलांना परत ॲडजस्टमेंट सोडवायला आपण सुरुवात करूया. सेकंड ॲडजस्टमेंट दिलेली आहे प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ₹2,000. क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3%. आता इथे नीट फरक लक्षात घ्या. इथे आपल्याला डिस्काउंट दिलेलं नाही आहे, तर इथे डिस्काउंट दिल्यानंतर जो आपल्या व्यवसायात लॉस होतो, कारण ॲक्च्युली आपल्याला डिस्काउंट दिल्यानंतर वस्तूची किंमत कमी मिळते, पण ग्राहक वर्ग वाढवण्यासाठी आपण आपल्या
ग्राहकांना डिस्काउंट देत असतो. मग ह्या डिस्काउंटमुळे होणारा व्यवसायाचा लॉस कमी करण्यासाठी आपल्याला त्याच्या संदर्भात रिझर्व क्रिएट करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी सेकंड ॲडजस्टमेंट पहिल्यांदा सॉल्व करते. RDDची प्रोव्हाइड बघा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊयात, लिहूयात आपण. डेटर्सच्या खाली लिहिलेलं आहे लेस RDDची अमाऊंट आहे 2000. 80,500मधनं 2000ची RDD मी वजा केली, बॅलन्स आला खाली 78,500. त्यानंतर खाली मी लिहिणार आहे लेस रिझर्व फॉर डिस्काउंट. 3% डिस्काउंट आपल्याला काढायचा आहे. तो आता आपण कॅल्क्युलेट करू किती येतो. 3% रिझर्व येतो आपला 78,500वर 3% रिझर्व जर आपण कॅल्क्युलेट केला तर तो येतो 2,355. आणि 78,500मधनं 2,355 आपण लेस केले की बॅलन्स येणार आहे 76,145. ह्याचा दुसरा इफेक्ट नोंदवूयात आपण P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. रिझर्व फॉर डिस्काउंट तो आलेला आहे 2,355 आणि RDD 2,000. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, चौथी पूर्ण झालेली आहेत. पुढची ॲडजस्टमेंट बघूया. चौथी व्हॅल्यूड ऑफ लीजहोल्ड प्रिमायसेस ऑन 31 मार्च 2019 रुपीज 1,00,000. लीजहोल्ड प्रिमायसेस जी आपण पाहिलेली होती, घेतलेली होती, त्याची वर्षाच्या सुरुवातीला किंमत होती 1,10,000 आणि वर्षाच्या अखेरीस त्याची किंमत झालेली आहे 1,00,000. मुलांनो नीट लक्षात घ्या, हे 1,00,000 डेप्रिसिएशन नाही आहे, तर ही ॲसेटची बदललेली किंमत आहे. तर आपण काय करूयात, हे 1,00,000 जे दिलेले आहेत ते आउटर कॉलमला लिहूयात. बघा, आता अगोदर किंमत होती 1,10,000, नंतर किंमत झालेली 1,00,000. डिफरन्स आहे 10,000चा, म्हणजेच हे 10,000चं काय झालेलं आहे, डेप्रिसिएशन. म्हणून मी इथं लिहिलं लेस डेप्रिसिएशन. आणि त्याचा दुसरा इफेक्ट नोंदवणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डेप्रिसिएशन ऑन अंडरलाईन लीज होल्ड प्रिमायसेस. अमाऊंट घेतली त्याची 10,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे शेवटची आपल्याला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी रुपीज 500. आउटस्टँडिंग म्हटलं की अमाऊंट आपल्याला ती ॲड करायची आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या डेबिट साईडला लिहूयात आपण. टू आउटस्टँडिंग ॲड आउटस्टँडिंग 500. आउटर कॉलमला लगेचच त्याची बेरीज घेऊयात 1,700. आणि ह्या आउटस्टँडिंगचा 500 रुपयाचा दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. अनपेड वेजेसच्या खाली मी लिहिलं आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी, त्याची अमाऊंट आहे 500 रुपये. सगळ्या ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग आपल्याला कंप्लीट केलेलं आहे. ट्रायल बॅलन्सचा अकाउंटचं पोस्टिंग आपण कंप्लीट केलेलं आहे. आता आपलं ट्रेडिंग अकाउंट बघूयात आपण. ट्रेडिंग अकाउंटमध्ये वजाबाकी आपल्या करायच्या राहिलेल्या होत्या 2,08,500मधनं 1,000चे रिटर्न गेल्यानंतर आउटर कॉलमला येणार आहे 2,07,500. आणि इकडे सेल्सला 3,25,000चे रिटर्न 3,25,000चे सेल्स होते, 1,000चे रिटर्न. आउटर कॉलमला येणार आहे 3,24,000. आता ही ॲडव्हर्टाइजमेंटची जी ॲडजस्टमेंट आहे ती आपण सॉल्व करूयात. आता बघा, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये मी दाखवते. ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले होते 4,800चे आणि खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे फॉर 3 इयर्स फ्रॉम 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट पेड केलेली आहे, 3 वर्षासाठी पेड केलेली आहे. 3 वर्षाची एकत्रित अमाऊंट आपण दिलेली आहे 4,800. आणि हा जो 3 वर्षाचा जो पिरियड आहे तो 1 ऑक्टोबर 2018पासून चालू झालेला आहे. मग आपलं जे ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेलं आहे ते दिलेलं आहे 31 मार्च 2019. मग आपण काय करणार आहोत, ज्या तारखेपासून ॲडव्हर्टाइजमेंट चालू झालेली आहे म्हणजेच 1 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2019पर्यंतचाच पिरियड आपण या वर्षीचा एक्सपेन्सेस म्हणून ग्राह्य धरणार आहोत. बाकी उरलेली सगळी रक्कम ही प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून जाणार आहे. वर्किंग नोट दाखवते मी इथं तुम्हाला. बघा, दिलेली माहिती आपण लिहून घ्या. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स
3 इयर्स म्हणजेच किती महिने झाले? एका वर्षामध्ये 12 महिने असतात. तर 12 36 कंसामध्ये मी लिहिते 36 मंथ्स. रुपीज 4,800 विथ इफेक्ट फ्रॉम 1 ऑक्टोबर 2018 ही दिलेली माहिती मी लिहून घेतली. आता मी खाली लिहिलं 1 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2019. किती महिने झाले मोजा बरं. ऑक्टोबरची 1 तारीख दिली आहे त्यामुळे ऑक्टोबर महिना पूर्ण घ्यायचा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च महिना देखील मी पूर्ण घेणार आहे. मार्चचा महिना पूर्ण, कारण इथे तारीख दिलेली आहे 31 मार्च. म्हणजे किती महिन्याचा? 6 मंथ. 6 महिने झालेले आहेत. 6 मंथ्स. ॲक्च्युअल एक्सपेन्सेस, प्रत्यक्ष खर्च या वर्षीचा. आणि त्याच्या खाली मी लिहिले 36 महिने. 3 वर्षाचे महिने किती होतात? 36 महिने. 36 महिन्यापैकी 6 महिन्याचा खर्च हा ॲक्च्युअल एक्सपेन्सेस आहे. तर 30 मंथ्सचा जो आहे तो काय झाला? प्रीपेड एक्सपेन्सेस. एवढं तर आपल्याला कळलेलं आहे. मग आता आपण शोधून काढूयात, समीकरण मांडूयात. 36 महिन्यासाठी अमाऊंट पेड केलेली आहे 4,800. तर 6 महिन्यांसाठी किती? तिरकस गुणाकार 4,800 गुणिले 6 भागिले 36. हे उत्तर आपण जर सोडवलं तर त्याचं उत्तर येतं 800 रुपये. म्हणजेच प्रीपेडची अमाऊंट आपली येते रुपीज 4,000. 4,000 रुपये कसे आले आता मी तुम्हाला सांगते. परत एकदा बघा, ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली होती आपल्याला, 3 वर्षासाठी दिलेली होती. 3 वर्षाचं कन्व्हर्जन मी मंथ्समध्ये केलं. 3 इयर्स म्हणजेच झाले 36 मंथ्स. आणि त्याची अमाऊंट पेड केलेली होती 4,800. आणि हे कधीपासून वर्ष चालू होत होतं? 1 ऑक्टोबर 2018 हे वर्ष चालू होत होतं. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2019 मग त्याच तारखेपर्यंतचा खर्च मी विचारात घेणार आहे. कारण जे काही फायनान्शियल इयर आहे त्या फायनान्शियल इयरमध्येच झालेले इन्कम आणि एक्सपेन्सेस आपल्याला फायनल अकाउंट तयार करत असताना कन्सिडर करायचे असतात. आपण जे काही ॲडव्हर्टाईजमेंटचा दिलेले होतं अमाऊंट ते 1 ऑक्टोबर 2018 ते वर्ष चालू झालेलं होतं. मग 1 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2019 कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ते महिने येतात 6 महिने. मग 6 महिन्याचा एक्सपेन्सेस हा ॲक्च्युअल एक्सपेन्सेस होता या वर्षासाठी. म्हणजेच दुसऱ्या अर्थाने 30 महिन्याचा जो काही एक्सपेन्सेस आहे तो एक्सपेन्सेस झाला प्रीपेड एक्सपेन्सेस. मग मी काढलं की 36 महिन्यासाठी जर मी 4,800 रुपये पे करत असेल तर 6 महिन्यासाठी ॲक्च्युअली मी किती रुपये पे केले? तर मी तिरकस गुणाकार करून इथं समीकरण मांडलेलं आहे 4,800 गुणिले 6 भागिले 36. मग मला उत्तर मिळालं आहे 800 रुपये. मग 800 रुपयाचा खर्च हा माझा या वर्षीचा ॲक्च्युअल एक्सपेन्सेस आहे. आणि 4,800मधनं जर मी 800 रुपये वजा केले तर राहतात 4,000 रुपये. मग 4,000 रुपये हा माझा प्रीपेड एक्सपेन्सेस झालेला आहे. म्हणजेच आता ही ॲडजस्टमेंट झालेली आहे प्रीपेडची. एक लक्षात घ्या, ॲडव्हर्टाईजमेंट वर जे ॲडजस्टमेंट दिली जाते ही नेहमी प्रीपेडचीच असते. आणि प्रीपेड म्हटलं की जी काय अमाऊंट एक्सपेन्सेसची प्रीपेड असेल ती त्या अमाऊंटमधनं लेस करायची आणि त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आता नीट लक्षात घ्या, 800 रुपये हा माझा ॲक्च्युअल एक्सपेन्सेस आहे आणि 4,000 रुपये हे माझे प्रीपेड आहेत. मग मी आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहे. इथं मी लिहिलेलं आहे टू ॲडव्हर्टाईजमेंट 4,800 रुपये. मग मी खाली लिहिलं लेस प्रीपेड माझे आहेत 4,000 रुपये. इथं मुलं चुकतात बरं का. ते काय करतात, 800 रुपये इनर कॉलमला घेतात आणि 4,000 आउटर कॉलमला. तसं करायचं नाही आहे. जो ॲक्च्युअल एक्सपेन्सेस आहे, प्रत्यक्ष खर्च आहे, तो आउटर कॉलमला आणि जो प्रीपेड आहे तो इनर कॉलमला. प्रीपेड माझे 4,000 रुपये आहेत. मग आउटर कॉलमला आले 800 रुपये. आणि या 4,000चा दुसरा इफेक्ट मी देणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. लिहिलं मी प्रीपेड ॲडव्हर्टाईजमेंट अमाऊंट आहे त्याची 4,000 रुपये. इथं आपलं पूर्ण पोस्टिंग कंप्लीट झालेलं आहे. आता आपण अकाउंट क्लोज करायला सुरुवात करूया. बघा,
ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जर मी पाहिली तर क्रेडिट साईडला अमाऊंट आहे 3,24,000 आणि 32,000 आणि डेबिट साईडला पाहिलं तर 2,07,000, 500, 25,000 आणि 3,000. एक लक्षात घ्या, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस म्हणजे काय. आता नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा मी प्रॉफिट आणि लॉस ही टर्म तुम्हाला समजून सांगते. क्रेडिट साईडची टोटल जर डेबिट साईडच्या टोटलपेक्षा जास्त असेल तर आपल्याला प्रॉफिट होणार आहे. कारण का, तर क्रेडिट साईडला आपण नोंदवतो उत्पन्न, तर डेबिट साईडला नोंदवतो आपण खर्च. उत्पन्न जर खर्चापेक्षा जास्त असेल तर आपल्याला नफा होतो आणि खर्च जर उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर आपल्याला तोटा होतो. म्हणजेच काय, जर आपल्याला क्रेडिट बॅलन्स आला, क्रेडिट बॅलन्स म्हणजे क्रेडिट साईडची टोटल जास्त आली तर व्यवसायाला होणार आहे प्रॉफिट, आणि डेबिट बॅलन्स आला म्हणजेच डेबिट साईडची टोटल जास्त आली तर व्यवसायाला होणार आहे तोटा. हा झाला प्रॉफिट अँड लॉस. आता ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस म्हणजे काय. ट्रेडिंग अकाउंटला जो प्रॉफिट किंवा लॉस मिळतो त्याला म्हटलं जातं ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. आणि इकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सेम असंच आहे. क्रेडिट साईडची जर टोटल जास्त आली तर तो प्रॉफिट होणार आहे आणि डेबिट साईडची टोटल जास्त आली तर तो लॉस होणार आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची जर टोटल जास्त आली तर त्याला म्हटलं जातं नेट लॉस आणि क्रेडिट साईडची टोटल जास्त आली तर त्याला म्हटलं जातं नेट प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉसचं जर बेसिक फंडा तुम्हाला नीट कळला तर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस याचा देखील फंडा नीट कळेल. आता बघा, फक्त एवढंच फरक पडतो आहे की ट्रेडिंग अकाउंटला जो प्रॉफिट किंवा लॉस येतो आहे त्याला म्हटलं जातं ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो प्रॉफिट किंवा लॉस येतो त्याला म्हटलं जातं नेट प्रॉफिट और नेट लॉस. तर आता आपण पहिल्यांदा क्रेडिट साईडची टोटल करू आणि त्यानंतर डेबिट साईडची टोटल करू. आता क्रेडिट साईडची टोटल येते 3,56,000 आणि डेबिट साईडची टोटल येते 2,35,500. म्हणजे आपली इथे क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे म्हणजेच आपल्या व्यवसायाला झालेला आहे प्रॉफिट. मग मी क्रेडिट साईडची टोटल दोन्ही बाजूला लिहून घेतली. 3,56,000, 3,56,000. मग या क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची जी टोटल आली होती 2,35,500 ती मी वजा केल्यानंतर मला जो प्रॉफिट मिळतो त्याला मी म्हणणार आहे ग्रॉस प्रॉफिट. इथं मी लिहिलं टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलेन्सिंग फिगर असल्यामुळे त्याला मी केला स्टार. 1,20,500. याचा दुसरा इफेक्ट लगेचच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,20,500. आता प्रॉफिट जो आलेला होता ग्रॉस प्रॉफिट तो मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलेला आहे. 1,20,500 माझा प्रॉफिट आलेला होता. म्हणजेच इथे मला देखील काय होणार आहे, डेबिट साईडच्या अमाऊंट जर मी कंपेअर केल्या तर त्या संख्या व्हॅल्यूनी कमी आहेत. म्हणजेच मला इथे परत प्रॉफिट होणार आहे आणि जो प्रॉफिट येणार आहे त्याला मी म्हणणार आहे नेट प्रॉफिट. मग मी इथे लिहिलं लगेचच टोटल 1,20,500. एकच अमाऊंट आहे क्रेडिट साईडची, ती लिहिली 1,20,500. मग मी इथे लिहिलं आता टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू. इथे आलेला जो नेट प्रॉफिट असतो तो आपल्याला पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करून दाखवावा लागतो. टू मीरा, माधव. आता जो काही प्रॉफिट येईल तो माझा बॅलेन्सिंग फिगर असणार आहे त्यामुळे मी त्याला स्टार करते. आता ही प्रॉफिटची अमाऊंट आपण फाइंड आउट करूया. आपल्याला डेबिट साईडची टोटल वजा करायची आहे आणि ती जर टोटल मी वजा केली तर माझी वजाबाकी येते 96,445. 96,445 हा माझ्या व्यवसायाला झालेला आहे नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट मला मीरा आणि माधवला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. हा नेट प्रॉफिट मी मीरा आणि माधवला इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो येतो. अपूर्णांकामध्ये ते उत्तर येतं 48,222.5. मग मी काय करणार आहे, याची राऊंड फिगर करून घेणार आहे. मीराला मी नोंदवणार आहे 48,222. त्याचवेळी माधवला मी नोंदवणार आहे 48,223. म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होईल. त्यानंतर हा जो प्रॉफिट आहे तो मी इथे दाखवणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट या हेडिंगच्या समोर 48,222
आणि 48,223. अकाउंट क्लोज करून घेऊयात पार्टनर्सचं अकाउंट क्लोज केल्यानंतर पहिल्यांदा अकाउंट क्लोज करायचं आहे मीराचं, नंतर माधवचं. मीराच्या अकाउंटची टोटल येते 1,32,222. ती मी दोन्ही बाजूला लिहून घेते. 23,222. 1,23,222. 1,23,222मधनं मी 3,500 रुपये लेस केले की मला कॅपिटलची बॅलेन्सिंग फिगर मिळते 1,19,722. आणि इकडे माधवचा अकाउंटची टोटल येते 1,23,223. दोन्ही बाजूला लिहून घेऊयात. 1,23,223. आणि त्यातनं त्याची ड्रॉईंग वजा केल्यानंतर त्याच्या अकाउंटची बॅलेन्सिंग फिगर आपल्याला मिळते 1,21,223. आता हे जे अमाऊंट आलेले आहेत ते आपण बॅलन्स शीटला लिहूयात. मीराच्या अकाउंटच्या समोर लिहिले मी 1,19,722 आणि माधवच्या समोर लिहिले 1,21,223. आता जर मी लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईडची टोटल केली तर ती टोटल येते 3,30,455. 3,30,455. इथे आपलं फायनल अकाउंटचा जो चौथा प्रॉब्लेम होता तो कंप्लीट झालेला आहे. धन्यवाद.